नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आय टी शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट या ठिकाणी निघालेल्या बघा दिनांक 12/7/2024 या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। त्या जाहिरातीचं विश्लेषण मित्रांनो, डिपार्टमेंट पोस्ट म्हणजेच काय, पोस्ट ऑफिसमध्ये या ठिकाणी जागा निघालेली आहेत ज्याच्यामध्ये ग्रामीण डाक सेवक या पोस्ट या ठिकाणी राहणार आहे। चला तर मग याच्याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया। मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक ही पोस्ट या ठिकाणी भरण्यासाठी पोस्ट ऑफिसकडून या ठिकाणी जाहिरात आलेली आहे ज्याच्यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टर, त्याच्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। ज्याच्यामध्ये हे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म होणार आहे तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट यांची ऑफिशियल दिलेली आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे। ॲप्लिकेशन फॉर्म हे संपूर्ण ऑनलाईन पद्धतीला या ठिकाणी राहणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहात त्यावेळेस बघा तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी फक्त एकच ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे। मल्टिपल किंवा डुप्लिकेट या ठिकाणी ॲप्लिकेशन जर तुम्ही केलं तर तुमचं या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होणार आहे। तुम्हाला फॉर्म भरत असताना या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी पोर्टलवर अपलोड करायचं आहे। फॉर्म भरण्याची सुरुवात मित्रांनो या ठिकाणी बघा, रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन हे 15/7/2000 पासून सुरू झालेले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 5/8/2024 पर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे। तुमचा फॉर्म भरत असताना काही एडिट आणि करेक्शन जर या ठिकाणी तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी सेपरेटली टॅब ओपन होणार आहे ज्याच्यामध्ये 6/8/2024 ते 8/8/2024 मध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये झालेल्या चुका या ठिकाणी सुधारता येणार आहेत। मित्रांनो, ब्रँच पोस्ट मास्टरचं या ठिकाणी जर आपल्याला जॉब प्रोफाईल जर काम यांचं पाहायचं असेल तर बघा यांनी बघा डे टू डे या ठिकाणी पोस्ट ऑपरेशन या ठिकाणी जे काही BO असतो त्यांनी दिलेलं काम या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार आहे। त्याच्यानंतर जो काही पोस्ट ऑफिसने इंडिया पेमेंट बँक या ठिकाणी चालू केलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काम करावे लागणार आहे। त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसकडून जे काही जाहिरात येतात, मार्केटिंग असतात त्याच्यावरही तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागणार आहे। त्याच्यानंतर या ऑफिसला आलेले मेल या ठिकाणी जे काय असतात त्याच्यावरही तुम्हाला या ठिकाणी काम करावे लागणार आहे। मित्रांनो, या PDFची तुम्हाला या ठिकाणी लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्यातून डाउनलोड करून तुम्ही याचं डिटेल्समध्ये नॉलेज या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं जर या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो तर बघा जे काही तुमचे स्टॅम्प असतील, स्टेशनरी असेल, त्याच्यानंतर तुमचे मेल वगैरे डिलिव्हरी करायचे असतील किंवा तुमचे पत्रव्यवहार वगैरे तुम्हाला डोर स्टेपवर या ठिकाणी जाऊन तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचं आहे। त्यानंतर ब्रँच पोस्ट मास्टर यांनी दिलेले जे काही काम असेल तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या आदेशाखाली तुम्हाला करावे लागणार आहे। त्याच्यानंतर जर बघितलं आपण जे काही मार्केटिंग असो किंवा प्रमोशनचे ज्या ठिकाणी काम असेल पोस्ट ऑफिसकडून तुम्हाला दिलेले या ठिकाणी करावे लागणार आहे। त्याच्यानंतर कस्टमर सर्व्हिस जे काय असते मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे। डाक सेवक या पदाच्या कामाचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर बघा या ठिकाणी जे काय तुमचं स्टॅम्प, स्टेशनरी, त्याच्यानंतर जे काय पत्र, मेल वगैरे असतील मित्रांनो तर ते तुम्हाला त्या ठिकाणी पोहोच करण्याचं काम डाक सेवक यांचं राहणार आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं बघा जेवढे काही मेल या ठिकाणी येतील किंवा पत्र वगैरे येतील त्यांचं शॉर्टिंग करून त्यांना देण्याचं काम या ठिकाणी त्यांचं राहणार आहे। त्याच्यानंतर बघा जो का डाक सेवक असेल यांचं प्रत्येक तुमचं आलेलं या ठिकाणी पत्र घेणं आणि त्याला मेल वगैरे पुढे पाठवण्याचं काम या ठिकाणी त्याला करावे लागणार आहे। याची मित्रांनो जॉब प्रोफाईलची संपूर्ण या ठिकाणी PDF दिलेली आहे, माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डाउनलोडची लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून याला रीड करू शकता। मित्रांनो, या पदाकरता जर आपण या ठिकाणी पेमेंटचा जर विचार केला मित्रांनो बघा जो काही BPM ही पोस्ट आहे, ब्रँच पोस्ट मास्टरची ही जी पोस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 12,000 ते 29,380 रुपये पेमेंट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यानंतर बघा डाक सेवक असो किंवा असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर असो याला 10,000 ते 24,470 रुपये या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे। त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर या ठिकाणी बघितला मित्रांनो जो काय वय लागणार आहे तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष पूर्ण या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे। त्यानंतर बघा ॲज पर गव्हर्नमेंटनुसार जे काही एज रिलॅक्शन राहणार आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। ज्याच्यामध्ये जर बघितलं आपण मित्रांनो SC कास्ट असो किंवा ST कास्ट असो यांना 5 वर्षाच्या या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। अदर बॅकवर्ड क्लाससाठी या ठिकाणी 3 वर्ष, त्याच्यानंतर EWS साठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वयामध्ये सवलत देण्यात आलेली नाही। त्याच्यानंतर बघा जो कोणी पर्सन विथ डिसेबिलिटी असेल तर त्यांच्यासाठी 10 वर्ष, पर्सन विथ डिसेबिलिटी आणि OBC याच्यामध्ये असेल तर त्याला 13 वर्ष आणि डिसेबिलिटी कसं असेल SC आणि ST कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला 15 वर्षाची या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली
आहे। त्याच्यानंतर क्वालिफिकेशनचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर बघा ही संपूर्ण भरती प्रक्रिया फक्त आणि फक्त 10वीच्या बेसवर या ठिकाणी राहणार आहे। जर 10वी पास असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी या ठिकाणी चालून आलेली आहे। त्यानंतर हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे अदर क्वालिफिकेशनचा या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर बघा तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज या ठिकाणी असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर बघा नॉलेज ऑफ सायकलिंग मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर संपूर्ण बघा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे, ज्याच्यामध्ये इंडिया पोस्ट GDS या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे। मित्रांनो बघा या ठिकाणी फक्त ऑनलाईन फॉर्मच या ठिकाणी ॲक्सेप्टेबल असेल, त्याच्यानंतर दुसरे कोणतेही अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत। निवड प्रक्रियेचा या ठिकाणी विचार केला मित्रांनो बघा निवड प्रक्रिया ही संपूर्ण टोटल मेरिट बेसवर या ठिकाणी राहणार आहे आणि ते तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार म्हणजे 10वीच्या पर्सेंटेजनुसार या ठिकाणी राहणार आहे। ज्याच्या हायेस्ट पर्सेंटेज असतील मित्रांनो तर त्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी चालू आलेली आहे। त्यामध्ये डॉक्युमेंटचा जर विचार केला मित्रांनो ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यामध्ये बघा तुमची 10वीची मार्कशीट या ठिकाणी लागणार आहे। आयडेंटिटी प्रूफसाठी या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड वगैरे देणार आहात। त्याच्यानंतर कास्ट ज्यांचं कास्टमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट फॉर्म सर्टिफिकेट लागणार आहे। PW जर असेल तर PWS, EWS सर्टिफिकेट असेल तर तुमच्याकडे EWS। त्याच्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरतात मित्रांनो त्या संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी यादी दिलेली आहे, ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत। हे सर्व डॉक्युमेंट मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेसच या ठिकाणी लागणार आहेत। मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन या ठिकाणी करता तर बघा या ठिकाणी यांची वेबसाईट आहे, वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे। या पोर्टलवर तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता तर तुमच्याकडं व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ईमेल ID असणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यावर OTP व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे। जर फॉर्म भरल्याच्यानंतर कोणी जर या ठिकाणी पासवर्ड विसरला असेल तर या ठिकाणी पासवर्डची रिसेट करण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बघा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता असताना तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबरचा तुमचा व्हेरिफिकेशन होणार आहे, ईमेल IDचं व्हेरिफिकेशन होणार आहे। त्याच्यानंतर बघा आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर जो काय 10वीची मार्कशीट आहे 10वीची मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो आपण जो काय मॅट्रिक्युलेशन 10ची एक्झामिनेशन आहे त्याची बघा या ठिकाणी फोटोकॉपी लागणार आहे आणि तुमची सिग्नेचर या ठिकाणी लागणार आहे। म्हणजेच काय 10वीची डिटेल्स आणि तुमचे फोटो, सिग्नेचर, त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID आणि आधार कार्ड या गोष्टी या ठिकाणी लागणार आहेत। बघा या ठिकाणी फीसचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर तुम्हाला 100 रुपये फीस या ठिकाणी लागणार आहे। ही जी फीस आहे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा UPI डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने या ठिकाणी तुम्ही भरू शकता। याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ज्यावेळेस तुम्ही एकदा फीस पूर्ण करता मित्रांनो तर या ठिकाणी नॉन रिफंडेबल फीस राहणार आहे, म्हणजे ती फीस परत या ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही। मित्रांनो या PDFची लिंक तुम्हाला या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तुम्ही तिथून डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी अदर डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे त्याचा तुम्ही अभ्यास करून या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे। मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरत असताना काही अडचण आल्यास तर मला कमेंटद्वारे या ठिकाणी कळू शकता आणि जे काय तुमचे 10वी पास मित्र आहेत त्यांच्यापर्यंत ही जाहिरात तुम्ही शेअर करायची आहे, जेणेकरून त्यांना याच्यामध्ये एक जॉब या ठिकाणी भेटू शकतो।